जळगाव हा पौराणिक, ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक अशा विविध बाबींनी संपन्न असा जिल्हा आहे। पौराणिक दृष्ट्या जर विचार केला तर प्रभू श्रीराम, पांडव आदींच्या पदस्पर्शाने पावन अशी ही भूमी आहे। अशाच पौराणिक दृष्ट्या महत्त्वाच्या एका धार्मिक स्थळाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। ते स्थळ म्हणजे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील उणपदेव। नमस्कार मित्रांनो, देशी भटक्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री क्षेत्र उणपदेव याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। श्री क्षेत्र उणपदेव हे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आळावदेतील असं धार्मिक स्थळ आहे ज्याचा संबंध थेट त्रेतायुगाशी येतो। हे स्थळ दुर्गम धार्मिक स्थळापैकी एक आहे। या स्थळाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली असून या ठिकाणच्या मंदिरात प्राचीन काळापासून गरम पाण्याचा झरा वाहत आहे आणि याचा उल्लेख रामायण महाकाव्यात देखील आढळतो। आपल्या 14 वर्षाच्या वनवास काळात प्रभू श्रीराम हे या ठिकाणी आले होते असा उल्लेख पुराणात आहे। या ठिकाणचा गरम पाण्याचा झरा हा कधी न आटणारा असून गरम पाणी वर्षभर गायीच्या तोंडातून वाहताना दिसते। धार्मिक मान्यतेनुसार या गरम पाण्यात आंघोळ केल्यास कुष्ठरोगासारखे अनेक गंभीर आजार बरे होतात। त्यामुळे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा या स्थळाला भेट देण्यासाठी भाविक या ठिकाणी येत असतात। चला तर मग जाऊया श्री क्षेत्र उणपदेवला। प्राचीन असं हे श्री क्षेत्र उणपदेव हे देवस्थान यावल वन विभागाच्या अंतर्गत येते। सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेलं हे प्राचीन असं स्थान आहे। श्री क्षेत्र उणपदेवचं हे प्रवेशद्वार आहे। उणपदेवला धार्मिक क्षेत्रासह पर्यटन क्षेत्राचाही दर्जा आहे। त्यामुळे पर्यटकाच्या दृष्टीने या ठिकाणी प्रशासनातर्फे बऱ्याचशा सुविधा आणि उपाययोजना करण्यात आल्या आहेत। ज्यासाठी उणपदेव श्री क्षेत्र हे विशेषतः ओळखलं जातं अशा गरम पाण्याच्या झऱ्याच्या कुंडाचं हे समोर आपण प्रवेशद्वार बघू शकतो। श्री तीर्थक्षेत्र उणपदेव आडावत असं या प्रवेशद्वारावर लिहिलेलं आहे। या प्रवेशद्वाराच्या आत गेल्यावर आपल्याला दिसेल की बाजूलाच एक इमारत आहे। अतिशय जुनी ही इमारत आहे। या ठिकाणी यात्रोत्सव भरवला जातो। या यात्रोत्सवाला आलेल्या भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था या निवासस्थानात केली जाते। तुम्ही बघू शकता, हाच तो गरम पाण्याचा कुंड आहे। या ठिकाणी अशी मान्यता आहे की या पाण्यात जर कोणी स्नान केलं तर त्याचे त्वचेसंबंधी जे आजार आहेत ते दूर होतात। गोमुखातून या ठिकाणी गरम पाण्याचा झरा निरंतर वाहत असतो। याच परिसरात प्राचीन असं शिवमंदिर देखील आहे।
महादेवाची अतिशय प्राचीन शिवलिंग या ठिकाणी आहे.